आज आपण गवार शेंगांची भाजी बनवणार आहे। शेंगदाण्याचं कूट टाकून तेल पहिले गरम करायचं। तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यात मोहरी टाकली आहे 1 चमचा। आता आपण एक कांदा घेतला आहे, याच्यात बारीक चिरून टाकायचा आहे। बारीक चिरलेला लसूण टाकले आपण 4 ते 5 कळ्या। आता कांद्याला परतवून घ्यायचं थोडा वेळ। 1 चमचा धनेपूड 1 चमचा जिरेपूड टाकलेली आहे आपण। हळद 1 चमचा, तिखट 2 चमचे, आता आपण याच्यात गवार शेंग बारीक चिरून घेतलेली आहे ती टाकायची आणि भाजी एकदा पुन्हा परतवून घ्यायची। आता आपण याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि भाजी एकदा पुन्हा परतवून घ्यायची। आता आपण याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे 2 चमचे। भाजी सोबत छान एकत्र करून घ्यायचं, परतवून घ्यायचं। भाजीला वाफ आणण्यासाठी आपण एका झाकणामध्ये थोडंसं पाणी ठेवणार आहे याच्यावर, म्हणजे भाजी खालून जळली नाही पाहिजे। 2 ते 3 मिनिटं एक वाफ आणून घ्यायची, त्याच्यानंतर भाजी एकदा परतवून घ्यायची आणि याच्यावर आपण अजून 2 ते 3 मिनिटं वाफ आणण्यासाठी याला ठेवणार आहोत। असं 1 ते 2 वेळा झाकण ठेवून शिजवून घ्यायचं। बघा झाले आहेत आता 2 ते 3 मिनिटं। एकदा भाजी आपण परतवून घेणार आहे। आता भाजी आपण 5 मिनिटं शिजवून घेऊ। अशा प्रकारे 10 मिनिटात आपली भाजी शिजवून तयार आहे।